तर बघा आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचा जार। तर त्या जारमध्ये मी घेतलेले आहे 1/4 कप भाजलेले शेंगदाणे। तर त्या शेंगदाण्याचे थोडे साल मी काढून घेतलेले आहे, पण साल सहित जर आपण शेंगदाणे खाल्ले तर हे आपल्या खूप हेल्दी राहतात आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असे हे शेंगदाणे असतात। तर आता घेतलेली मी इथे गूळ पावडर। तर बघा आता हे गूळ पावडर जी आहे तर मी अशी थोडी दाबून घेतलेली आहे। तर कारण काय होतं, आपले हे जे पावडर असते गुळाची थोडी फिकी असते आणि साखर जर टाकली आपण तर ती जरा जास्त गोड असते, म्हणून आपण गूळची पावडर घेताना अशी ती थोडी प्रेस करून घ्यायची, म्हणजे ती जास्त पावडर आपल्या त्या कपामध्ये बसते। आणि ती पावडर घेतलेली आहे मी 1/2 कप। तर बघा आता आपल्याला इथे शेंगदाणे आणि जी गूळ पावडर आहे ती एकदम बारीक पिठी आपल्याला करायची नाही, थोडं रवा ठेवायचा आहे। जेव्हा आपण ते बिस्किट खायला घेऊ तेव्हा आपल्या तोंडामध्ये ते शेंगदाण्याचे बारीक बारीक असे थोडे कण यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या शेंगदाण्याची चव लागेल। आता इथे घेतलेले आहे मी 1/2 कप गव्हाचं पीठ। तर बघा आता इथे तुम्हाला गव्हाचं पीठ जर घ्यायचं नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा इथे वापर करू शकतात। आणि मिल्क पावडर घेतलेली आहे 2 टेबलस्पून। तर या मिल्क पावडरने आपली जी बिस्किटांची टेस्ट आहे हे मिल्क पावडर आपल्याला इथे टाकायची आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ते कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकतात। आणि आता इथे घेतलेलं मी 1 TSP बेकिंग पावडर। तर बघा आता आपल्याला इथे बेकिंग सोड्याचा वापर करायचा नाही, बेकिंग पावडर आपल्याला इथे घ्यायची आहे। तर आता हे सर्व आपल्याला एकाच चाळणीतून गाळून घ्यायचं आहे। बघा केव्हाही आपण बिस्किट किंवा केक बनवताना आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतो तर ते केव्हाही गाळून घ्यायचे, म्हणजे त्यात काही घाण वगैरे असली तर ते निघून जाते। आणि हे गाळून घेतल्यामुळे काय होतं, आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतो तर मैदा म्हणा काही गव्हाचं पीठ म्हणा तर ते असं हलकं होतं आणि आपले केक आणि हे बिस्किट हे छान असे तयार होतात। तर बघा आता सर्व मी ते हे गाळून घेतलेले आहे। आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप साजूक तूप। तर बघा आता इथे मी साजूक तुपाचा वापर करणार आहे, तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा इथे वापरू शकतात। तर आता हे जे साजूक तूप आहे तर हे आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे। तर बघा आता इथे मी हे छान असं गरम केलेलं आहे गॅसवरती आणि हे सर्व आपल्याला आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघा मंडळी, अतिशय इझी आणि सोपी आपली ही रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हे पीनट बिस्किट कसे तयार करायचे ते आपण बघतो आहे। तर बघा, आणि जे मी तुम्हाला मेजरमेंट देते आहे तर त्या मेजरमेंटने तुम्ही जर हे बिस्किट बनवले तर ते खूप छान तयार होणार आहेत। आणि चवीपुरतं मी थोडं इथे मीठ टाकलेलं आहे। तर तुम्हाला जर मीठ टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर आता हा जो गोळा आहे तर तुम्ही हाताने छान असा इथे तयार करून घेणार आहे। तर मला थोडं हे जे आपलं मिश्रण आहे थोडं कोरडं वाटतं आहे, तर हे जर आपल्याला तो असं कोरडं जाणवत असलं तर यात तुम्ही 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करा किंवा पाण्याचा वापर करा, पण मी इथे दुधाचा वापर करणार आहे। तर बघा आता हे थोडं ड्राय वाटतं आहे मला, तर मी इथे थोडं दूध टाकून हे जे मिश्रण आहे आपलं तर हे छान याचा असा गोळा तयार करून घेणार आहे। तर बघा मंडळी, अतिशय इझी आपली ही अशी रेसिपी आहे, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचे हे बिस्किट कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडली आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी व्हिडिओ आहे ही जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। तर आता इथे मला अजून हे कोरडं वाटतं आहे तर मी अजून थोडं दूध यात ॲड करणार आहे। तर तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही हा गोळा इथे तयार करा आणि एकदम सैल पण नको आणि एकदम ड्राय पण नको, तर मीडियम साईजचा गोळा आपल्याला इथे हा तयार करायचा आहे। तर बघा आता हातामध्ये मी जेव्हा हे मळते आहे तर ते हातामध्ये माझे गोळे तयार होत आहे, म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे तर हे बिस्किटासाठी जे आपल्याला जसे गोळे पाहिजे तसे गोळे आपले हे छान तयार होणार आहेत। तर बघा आता इथे छानसा असा गोळा आपला हा तयार होतो आहे। तर बघा मंडळी, आता आपला गोळा इथे छान तयार झालेला आहे। तर आता थोड्या वेळासाठी आपण हा जो गोळा आहे आपला तर हा आपण साईडला ठेवूया आणि आता पुढची तयारी करणार आहोत। तर आता इथे गॅसवरती आपल्याला हे बिस्किट बेक करायचे आहे। तर इथे ठेवलेली आहे मी एक कढई। तर आपल्याला या कढईमध्ये हे बिस्किट बेक करायचे आहे। तर बघा इथे मी मीठ टाकलेलं आहे, तर हे मी नेहमी मीठ हे बेकिंगसाठी वापरते म्हणून या मिठाचा कलर चेंज झालेला आहे। तर आता हे मीठ टाकल्यानंतर आता यात ठेवायची आपल्याला एक स्टँड आणि आता आपल्याला हे जी कढई आहे तर ही 10 मिनिटासाठी आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण आपला गोळासुद्धा बघूया, किती छान असा मऊ झालेला आहे आणि छान एकजीव झालेला आहे हा गोळा। तर आता याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि त्यापासून आपण इथे बिस्किट बनवणार आहोत।
तर बघा, तुम्हाला ज्या शेपमध्ये हे बिस्किट बनवायचे असले तर त्या शेपमध्ये तुम्ही हे बिस्किट बनवू शकतात आणि तुमच्या आवडीनुसार हे बिस्किट तुम्ही तयार करू शकतात। तर बघा, साईडने जी आपल्या बिस्किटांना क्रॅक पडते आहे, तर ती अशी हातावरती प्रेस करून ती छान अशी आपण ती क्रॅक जी आहे तर ती आपण भरून काढणार आहोत। तर बघा, आता इथे घेतलेले आहे मी थोडे शेंगदाण्यांचा बारीक नाही पण असे जाड मोठे मी शेंगदाणे थोडे कुटून घेतलेले आहे आणि तिथे त्याच्यावरती आपल्याला हे जे बिस्किट आहे तर ते असं प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्या हे बिस्किटाला ते शेंगदाणे जे आहे ते छान असे चिटकून येतील। तर असे आपल्याला हे सर्व या ज्या गोळ्या आपण केलेल्या आहेत त्या गोळ्याचे बिस्किट आपल्याला तयार करायचे आहे। बघा, आता एवढे बिस्किट आपल्या इथे बनून तयार झालेले आहे। तर आता आपली कढईसुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे। तर आता यावरती आपण हे बिस्किट ठेवल्यानंतर हे बिस्किट आपल्याला 20 मिनिटासाठी बेक करायचे आहे। तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये हे बिस्किट 12 ते 15 मिनिटासाठी बेक करू शकतात, नाहीतर गॅसवरती बेक करायचे असेल तर 20 मिनिट आपण हे बेक करूया। तर बघा मंडळी, आता 20 मिनिट झालेले आहे। आपण बघूया आपले बिस्किट कसे झाले हे ते। अरे वा, एकदम मस्त बिस्किट झालेले आहे आणि त्याचा शेपसुद्धा बदललेला आहे, अशी मोठी साईज झालेली आहे आणि घरामध्ये अतिशय घमघमाट त्याचा वास येतो आहे। तर आता हे बिस्किट जे आहे ते खूप गरम आहे, आपण जर आता ते बिस्किट काढले बाहेर तर ते तुटतील, म्हणून आपण थोड्या वेळासाठी त्यांना गार करूया। तर बघा मंडळी, आता आपले हे बिस्किट छान असे गार झालेले आहे। तर आता तुम्हाला दाखवते मी आपले हे बिस्किट कसे तयार झालेले आहे ते। तर अतिशय सुंदर आपले हे बिस्किट इथे बनून तयार झालेले आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। आणि बघा, आता तुम्हाला मी दाखवते खालच्या बाजूने आपले बिस्किट कसे बेक झालेले आहे ते। तर बघा, विदाऊट ओव्हन आपण इथे हे बिस्किट बेक केलेले आहे। तर खूप छान आपले बिस्किट असे कुरकुरीत पण खालून दिसता येते आणि आतून जर बघितले तर बघा किती सॉफ्ट आपले हे बिस्किट झालेले आहे। तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।